Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrudmayi Joshi and in today's English grammar session, let us continue on our topic of auxiliary verbs, that is helping verbs. We are now going to study about modal auxiliary verbs. तर गुड मॉर्निंग, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण अभिवृत्तीवाचक सहाय्यक क्रियापदे बघणार आहोत. In last session we saw main or principal auxiliary verbs be, have and be, have and do. In today's session we will learn about modal auxiliaries. MODAL auxiliaries, AUXILIARIES, modal auxiliary verbs म्हणजेच अभिवृत्तीवाचक सहाय्यक क्रियापदे. Modals are also helping verbs. They are used before the main verb in a sentence to express ability, possibility, certainty, suggestion, permission, obligation, etc. म्हणजे अभिवृत्तीवाचक सहाय्य क्रियापदे ही सहाय्य क्रियापदेच असतात आणि ती काय दर्शवतात तर ॲबिलिटी, ABILITY, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, पॉसिबिलिटी, POSSIBILITY, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, सर्टन्टी, CERTAINTY, सर्टन्टी म्हणजे निश्चितता, सजेशन, SUGGESTION, सजेशन म्हणजे सल्ला, परमिशन, PERMISSION, परमिशन म्हणजे परवानगी, किंवा ऑब्लिगेशन, OBLIGATION, ऑब्लिगेशन म्हणजे बंधन. तर थोडक्यात अभिवृत्तीवाचक क्रियापदं जी असतात, मोडल ऑक्झिलरीज असतात, ते या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत, एबिलिटी, पॉसिबिलिटी, सर्टन्टी, सजेशन, परमिशन किंवा ऑब्लिगेशन दर्शवतात. सो देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्रिन्सिपल ऑक्झिलरी अँड मोडल्स? या दोन्हीतला फरक कुठला आहे, काय आहे? तर देर इज अ बिग डिफरन्स अँड दॅट इज मोडल्स डू नॉट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, पर्सन और नंबर मेन्शन्ड इन द सेंटेन्स. म्हणजेच मोडल्स जी असतात किंवा अभिवृत्तीवाचक सहाय्य क्रियापदं जी असतात ती वाक्यातल्या कर्ता, पुरुष किंवा वचन याप्रमाणे बदलत नाहीत. मी परत एकदा रिपीट करते. मोडल ऑक्झिलरीज और मोडल्स डू नॉट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, पर्सन म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, और नंबर म्हणजे सिंग्युलर और प्लुरल mentioned in the sentence. Now let us take examples so that this concept becomes clear. Let us take a sentence. First sentence. She can solve this problem. She can solve this problem. The solve is a main verb. मुख्य वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आहे हे. कॅन सॉल्व, तर कॅन हे आहे ऑक्झिलरी वर्ब आणि कुठल्या प्रकारातलं आहे? प्रिन्सिपल आहे का मोडल ऑक्झिलरी आहे? तर ते आहे मोडल ऑक्झिलरी. का?
तर फर्स्ट ऑफ ऑल, why can is a modal auxiliary? Because first it shows possibility, as mentioned in the definition of modals. It shows possibility, and second important thing is it will not change if the subject or the person or the number etc. change. म्हणजे काय तर she can solve the problem. आता मी जर म्हणलं ही कॅन सॉल्व द प्रॉब्लेम, तर ते बरोबर राहील का? बरोबर राहील. शी कॅन सॉल्व, ही कॅन सॉल्व, आय कॅन सॉल्व. ठीक आहे. तसंच सिंग्युलर प्लुरलमध्ये फरक केला तरी सुद्धा कॅन सॉल्व तसंच राहील. म्हणजे थोडक्यात कॅननी फरक पडत नाही. म्हणजे दे कॅन सॉल्व, वी कॅन सॉल्व, जे थोडक्यात सब्जेक्ट, पर्सन किंवा नंबरनी ह्या वर्बमध्ये काही फरक पडत नाही म्हणून तो आहे. म्हणून कॅन हे आहे पॉसिबिलिटी दाखवणारं मोडल ऑक्झिलरी वर्ब. आय थिंक दिस इज क्लिअर नाव. नाव लेट अस मूव्ह टू द सेकंड एक्झाम्पल. राईट. सो सेकंड एक्झाम्पल, मे आय गो टू प्ले. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. मे आय गो टू प्ले. आता ह्या वाक्यात गो म्हणजे जाणे हे आहे मेन वर्ब, आणि मे MAY मे दिस शोज काय दाखवतं तर इट इज आस्किंग अ परमिशन किंवा इट इज अ रिक्वेस्ट. सो MAY मे इज अ मोडल ऑक्झिलरी वर्ब. तर तिथं आता मी मे आय गो टू प्ले च्या जागी मी जर मे वी गो टू प्ले तर तेही बरोबर आहे. ते थोडक्यात जरी आयच्या जागी वी घातलं तरी वाक्य तसंच राहतंय. सो दिस इज अ मोडल ऑक्झिलरी वर्ब, मे. नाव लेट अस गो टू एक्झाम्पल 3. The sentence is, you might try solving this problem again. Might, MIGHT. Might try. So try is the main verb. And MIGHT, might. Now this is a suggestion or suggestion showing sentence. म्हणजे सल्ला दाखवणारे हे वाक्य आहे. यू माइट ट्राय म्हणजे तुम्ही करू शकता, हा प्रॉब्लेम तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करू शकता. सो माइट इज मोडल ऑक्झिलरी वर्ब, अँड इवन इफ वी चेंज द सब्जेक्ट, instead of you we say we might try, they might try, he might try, it is not changing. So that is why might, MIGHT, is a modal auxiliary. Now next example, could you get me a glass of water? This is again a interrogative sentence, प्रश्नार्थक वाक्य है. Could you get me a glass of water? Could, COULD, could. Now over here it is asking for it is showing request. तर since it is showing request, could, COULD, is a modal auxiliary verb. Now if the concept is clear, we will move to the next example. You must complete your homework. Must complete. So MUST, must, shows obligation or compulsion here. It is a modal auxiliary. Next sentence can be, we shall go trekking. Shall go trekking. Now shall, SHALL, shall. We shall go trekking. Shall is a modal auxiliary. It is showing a possibility, शक्यता दाखवता येते, आणि फ्युचर टेन्स दाखवतं शालनी. भविष्यकाळ दाखवलेला आहे या सेंटेन्समध्ये. सो शाल इज अ modal auxiliary. So like this we have seen few sentences
which have modal auxiliary verbs. So again, to make a recap, which verbs are modal auxiliary verbs? Some commonly used modal auxiliary verbs I will tell you now. Can, C-A-N, can. Could, C-O-U-L-D, could. May, M-A-Y, may. Might, M-I-G-H-T, might. Shall, S-H-A-L-L, shall. Should, S-H-O-U-L-D, should. Will, W-I-L-L, will. Would, W-O-U-L-D, would. And must, M-U-S-T, must. So these are commonly used modal auxiliary verbs. So today we have learned about modal auxiliary verbs, and I have taken examples of them which are commonly used. So in case of any queries, you can ask me. Now I hope you can point out a modal auxiliary here. You can ask me. Okay? So that is all for today's session. So thanks and goodbye. Dhanyavad.